झी मराठी, चर्चाही होणारच। कोल्हापूर जिल्ह्यात बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून बाजारात खपवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून जेरबंद केलं। या कारवाईत 2,24,200 रुपयांच्या बनावट नोटा, 70,700 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याचं साहित्य असा एकूण 2,94,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वाढत्या बनावट नोटा प्रकरणावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पथकानं तपास सुरू केला। दिनांक 13 ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नारायण टॉकीज परिसर इचलकरंजी इथं सापळा रचून अनिकेत विजय शिंदे वय 24 राहणार इचलकरंजी याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे बनावट नोटा मिळाल्यानंतर घरात पंचासमक्ष छापा टाकण्यात आला। तिथे 100 रुपयांच्या 282 व 500 रुपयांच्या 392 बनावट नोटा तसेच छपाईसाठी लागणारं साहित्य मिळून आलं। या प्रकरणात अनिकेत शिंदे यांचे 2 साथीदार राज रमेश संधी व 19 राहणार शापूर इचलकरंजी व सोएब अमजद कलावंत व 19 राहणार गावबाग इचलकरंजी यांनाही अटक करण्यात आली। तिघांविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून बनावट नोटांचे उत्पादन व विक्री नेटवर्कबाबत पुढील तपास सुरू आहे। कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पथकातील संतोष बर्गे, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे आणि वैभव जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडले।